सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचा आज शेवटचा दिवस असल्याने शेतकरी चिंतेत. हमीभाव खरेदी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 16,84,170 क्विंटल सोयाबीन खरेदी केंद्रांना आणखी मुदतवाढ मिळावी, शेतकऱ्यांची मागणी. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येत्या फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता. पीएम किसानमध्ये वार्षिक 6,000 रुपयांची मदत 4 महिन्यांच्या टप्प्याने 3 हप्त्यांमध्ये वाटली जाते. वेळापत्रकानुसार या योजनेतील 19वा हप्ता डिसेंबर 24 ते मार्च 2025 असा आहे. देशातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढतोय. देशातील शेतकऱ्यांमध्ये तब्बल 33,50,000 कोटींचे कर्ज थकीत आहे. सर्वाधिक थकबाकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे 7,38,000 कोटींचं कर्ज थकलेलं आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी लोकसभेत दिली आहे. देशातील रब्बी हंगामातील एकूण पेरणी क्षेत्रामध्ये गतवर्षीपेक्षा 10 लाख हेक्टरने वाढ झाली आहे. तेलबियाचे क्षेत्र कमी होऊन गव्हाची पेरणी 6 लाख हेक्टरने वाढून 324 लाख हेक्टरवर पोहोचली. केंद्र सरकारच्या तेलबिया आणि कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्याची घोषणा फसली आहे. सांगलीच्या बाजार समितीत नवीन हंगामातील हळदीला क्विंटलला 21,300 रुपयांचा दर मिळालाय. नव्या हंगामातील 3,813 पोती हळदीची आवक झाली आहे. सरासरी 15,200 रुपये दर मिळाला आहे. वाशिम जिल्ह्यातील ढव्हा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून यात्रेत भव्य कृषी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये संत्रा हंगाम सध्या जोरदार सुरू आहे. व्यापारी आणि मजूर मोठ्या प्रमाणावर संत्रा खरेदीसाठी दाखल झाले. यंदा संत्र्याला मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नाफेडला सोयाबीन खरेदीसाठी 20 ते 25 दिवस वाढवून द्या. परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करण्यात आली. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडत दुकानदार, व्यापारी, हमाल, तोलर, माथाडी कामगारांच्या परवाने नूतनीकरणाला सुरुवात. बाजार समितीचा तब्बल 3,330 परवान्याचे नूतनीकरण होणार. कोरेगावमध्ये 4,60,000 रुपयांचे 23 ग्रॅम एमडी जप्त. ड्रग्ज तस्करी प्रकरणी एका व्यक्तीला अटक. या प्रकरणात एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूस केले जप्त. हिंगोली रेल्वे स्थानकात पकडला तोतिया टीसी. प्रवाशांनी तोतिया टीसीला ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केला. ताब्यात घेतलेला तरुण भुसावळचा, पोलिसांकडून चौकशी सुरू. संजीवराजे निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा. आयकर विभागाकडून गेल्या 24 तासांपासून धाडी सत्र सुरूच. पुण्याबरोबर फलटण, सातारा आणि मुंबईमध्ये सुद्धा आयकर विभागाची धाड. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची सैफच्या कर्मचाऱ्यांकडून ओळख पटली. मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ही ओळख परेड पार पडली. नागपूरमध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून या काळाबाजार होत असल्याचं समोर. इंस्टाग्रामच्या एका आयडीवरून 8,000ची तिकीटं 12,000ला आणि 5,000ची तिकीटं 10,000ला तर 3,000ची तिकीटं 7,000ला उपलब्ध असल्याची पोस्ट होती. पवईच्या झोपडपट्टीत घराच्या छतावर बेकायदेशीर होर्डिंगची उभारणी. भविष्यात हे होर्डिंग कोसळून अपघात होण्याच्या भीतीनं स्थानिक रहिवासी भयभीत. अंबरनाथमध्ये झाड पडून कामगार जखमी. पालिकेने बजावली संबंधित बिल्डरांना नोटीस. शेजारील सोसायटीचा मात्र प्रकरणात युटर्न. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील 3 स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित. गोरेगाव येथील 2 तर बामणी येथील 1 आणि अशा 3 दुकानांचे निलंबनाचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले. रेल्वे अपघातात आर्मी सैनिकाचा मृत्यू. तिवसा या ठिकाणी मूळ गावी अंत्यसंस्कार. गावात पसरली शोककळा. राळेगाव तालुक्यातील देवधरी घाटात ट्रकच्या धडकेत कामगाराचा मृत्यू तर चालकासह आणखी 2 कामगार किरकोळ जखमी. हिंगोली रिसोड राज्य महामार्गावर स्कूल बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघात. अपघातात 2 जणांचा मृत्यू. स्कूल बसने मोटरसायकलला धडक दिल्याने झाला अपघात. अपघातानंतर स्कूल बस चालक फरार. चंद्रपूर शहरासह इतर ठिकाणी घरफोडी. 3 अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक. सोन्या चांदीचे दागिने यासह 3,71,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
भरधाव वेगातील ट्रॅक्टर ट्रॉली पलटी ट्रॉली खाली दबल्याने 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू. युवकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर मानवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याण रेल्वे स्टेशन आणि बस डेपो परिसरात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना अटक. कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांची मोठी कारवाई. 42 मोबाईल आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त. कल्याण पूर्वेत सूचक नाका परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री केली 4 दुकानांची तोडफोड. लाखोंचा मुद्देमाल जप्त. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. भारत फायनान्स कंपनीमध्ये काम करणारा कर्मचारी संदेश ढोकणे याला लखमापुरात लुटण्यात आले होते. पैशांची बॅग जबरीने हिसकावून रोख 2,78,219 रुपये चोरून नेले. यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला केली अटक. जळगावात घरफोडी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला रामानंद नगर पोलिसांनी केली अटक. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. शेतातील तुरीची चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीदमधील घटना. सोलापुरातील 4 चाकी वाहन चोरणाऱ्या 2घांना राजस्थानमधून अटक. सोलापूरच्या विजापूर नाका पोलिसांनी चोरीचा गुन्हा केला उघडकीस. उल्हासनगरमध्ये पोलिसांनी केले जेसीबीच्या सहाय्याने गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त. उल्हासनगर क्राईम ब्रांचची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.